नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिनांक 22 जून 2026 रोजी कर्जमाफी संदर्भात राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे। आता या संदर्भातले जे काही नवीन असे जी आर निघत आहेत तर त्याचं विश्लेषण आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये करत आहोत। आता त्यांनी हा जो जी आर काढलेला आहे 22 जून 2026 रोजी, तर याच्यामध्ये त्यांनी नवीन लेखाशीर्ष उघडण्याला परवानगी दिलेली आहे, म्हणजे मंजुरी दिलेली आहे। आता आपण पाहिलं तर दिनांक 2 जून 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनुसार जे काही त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं होतं, जे बैठकीमध्ये अधिकृत असं ठरलं होतं, त्याच्या संदर्भानुसार याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी हे आता मंजूर केलेले आहे। आणि त्याच्यामध्ये जे काही नियमित शेतकरी असतील, जे काही थकबाकीदार शेतकरी असतील, यांचं कर्जाचं जे काही कर्जाच्या रकमा असतील ते डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे, आता यासाठी महाआयटी या कंपनीची नेमणूक देखील केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती, बँक खात्यावरती, म्हणजे जे काही कर्ज खाते असतील त्याच्यावरती ह्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे। आणि यासाठी जे काही लेखाशीर्ष आहे त्याला उघडण्याला मान्यता दिलेली आहे। म्हणजे याच्यावरून हे लक्षात येते की कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये सध्या तरी चालू आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधक देखील या संदर्भातलं जे काही नियमित शेतकरी असतील त्यांच्या जे काही अनुदान आहे त्याच्यामध्ये वाढ करा अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात आहे। परंतु याचा नेमकं राज्य शासन काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु सध्या तरी 22 जून 2026 ला जो त्यांनी जी आर काढलेला आहे तो फक्त नवीन लेखाशीर्षात उघडण्याला मान्यता दिलेली आहे। आता याच्यामध्ये नवीन लेखाशीर्ष कुठले त्यांनी केलेले आहे, त्याच्यामध्ये मागणी क्रमांक V2 असेल, त्यानंतर 2435 हा कोड असतो, इतर कृषीविषयक जो काही कार्यक्रम असेल, तसेच इतर काय बाबी असतील, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, त्यानंतर विविध प्रकारचे कार्यक्रम असतील, अर्थसहाय्य असेल, तर या बाबींसाठी येणाऱ्या अशा प्रकारचं लेखाशीर्ष उघडण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण पाहिलं तर या बाबींसाठी येणाऱ्या खर्चासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे यांचं नियंत्रक अधिकारी म्हणून देखील प्राधिकृत त्यांना त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया ही आता पूर्णपणे चालू झालेली आहे। लवकरच या संदर्भातल्या याद्या देखील जाहीर केल्या जाऊ शकतात आणि त्यासंबंधी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।